नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज बघा 14 डिसेंबर आहे। सगळे नियम काढलेले आहेत। आज चेकवरती सही झालेली आहे। उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आता सही झालेली आहे। वाटप हे सुरू झालेलं आहे। सरसकट वाटप करा। आज लक्षात घ्या 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत पैसे आपल्या अकाउंटला येणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे 12 जिल्हे असणार आहे आणि याच 10 बँकेत पैसे येणार आहेत पोस्टात आणि या 10 बँकेतच पैसे येणार आहेत। ते बघा कोणत्या बँका असतील, 12 जिल्हे कोणते आहेत आणि सही झालेली आहे, वाटप सुरू झालेलं आहे। परंतु इथं महत्त्वाचे 3 अपडेट आता आलेले आहेत। तुम्हाला काही महत्त्वाचे काम करावं लागणार आहेत कारण लाडक्या बहिणींकडून 1-2 काम राहिलेले आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे। कारण सरकारने आता जे सांगितलं होतं त्यांनी केलेलं आहे। शिंदे यांनी केली सही, वचन पूर्ण केलेलं आहे। अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे। 7,500 आणि हप्ता जो 6वा हप्ता आहे त्याचे 1,500 रुपये अशी बहिणींच्या खात्यात येणार आहे। आता 5 मिनिटापूर्वीच त्यांनी निर्णय घेतलेला होता। तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींसाठी ते म्हणत आहेत की जसं लाडक्या बहिणीने आपलं वचन पूर्ण केलं तसंच आता त्यांचा लाडका भाऊ हे सुद्धा वचन पूर्ण करणार आहे। कारण लाडक्या बहिणीने त्यांना साथ दिलेली आहे। तसंच आता आम्ही सुद्धा आमचं वचन पूर्ण करणार आहोत। जसं लाडक्या बहिणींनी आम्हाला भरघोस मताने विजयी केलेला आहे तसंच आम्ही सुद्धा आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट आम्ही देणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की आता 10 ते 15 दिवसांमध्येच आपलं नवीन वर्ष येणार आहे। त्यासाठीच त्यांनी असं ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे आणि मागचे जे पैसे आहेत ते सगळे पैसे मिळून आता द्यायचे आहेत। आता पण गॅस सिलेंडर संदर्भात सगळ्यात महत्त्वाचे 2 अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे। कोणतं काम तुम्हाला करायचं आहे, कोणत्या सरसकट गॅस मिळणार का। जसं आता लाडक्या बहिणी योजनेचे काही महत्त्वाचे लगेच बघा, आता लाडक्या बहिणीचे तर पैसे लगेच मिळणार पण गॅसचे पैसे कधी मिळणार हे आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बरं तुम्हाला आज बँकेत जाऊन काय काम करायचं आहे, तुमचं महत्त्वाचे अपडेट्स आहेत की जिल्हे कोणते असणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींची यादी आज ते बँकेमध्ये तुम्हाला पाठवली जाणार आहे। सगळ्यात प्रामुख्याने कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत हेही तुम्हाला मी सांगतो। सरसकट वाटप येणार याचा अर्थ असा आहे की पैसे हे टप्प्याटप्प्याने येणार आहेत। तर आता पहिला टप्पा जो आहे तो आज चालू झालेला आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आज पैसे देण्याचं काम तिथं सरकार करणार आहे। परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत लाडक्या बहिणींसाठी। ते म्हणजे पहिलं तर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे, लक्षात घ्या मी आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट येत आहे कारण आधार कार्ड भरपूर महिलांचं परत मॅपिंग तिथं दिसत नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत। तर तुम्ही एकदा चेक करा की तुमचं आधार कार्ड मॅप झालेलं आहे का। जर झालं नसेल तर प्रॉब्लेम आहे। कारण काय होतं आहे आता जे भरपूर जणांचे अकाउंट आहेत ते बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जर बघितली तर तिथं भरपूर जणांचे अकाउंट्स बँक अकाउंट जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत। अकाउंट काय केलेले आहेत ब्लॉक। तर ते जे ब्लॉक अकाउंट झालेले आहेत त्याच्यामुळं कदाचित तुमचं पेमेंट कॅन्सल होऊ शकतं आणि भरपूर जणांचं बघा तुम्ही पेमेंट कॅन्सल झालेलं आहे। त्याच्यामागं प्रामुख्यानं 2 कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे तुमचं बँक अकाउंट ब्लॉक असणं आणि दुसरं कारण म्हणजे आधार मॅपिंग नसणं किंवा आधार तिथं तुमचं जोडलं नसणं। हे 2 गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत। तर ह्या 2 गोष्टींमुळेच फक्त तुमचं पेमेंट हे तिथं कॅन्सल होत आहे। तर तुम्हाला जर आता वाटत असेल की आपलं पेमेंट कॅन्सल होऊ नये तर मी जे सांगतो ते 2 कामं तुम्हाला अतिशय महत्त्वाचे करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आजच्या आज बँकेत जायचं आहे आणि आपली कुठलीही बँक असू द्या, जसं SBI आहे, कोणतीही बँक असू द्या, या बँकेत जाऊन तुम्हाला आज आपलं पहिलं तर आपलं अकाउंट चालू आहे का हे बघायचं आहे। बघा भरपूर जणांनी काय केलेलं आहे, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होते त्यावेळेस त्यांनी अकाउंट काढले होते किंवा जुने अकाउंट दिले होते। म्हणजे जुन्या अकाउंटमध्ये व्यवहार झालेले नाही आहेत, म्हणजे पैशाची देवाणघेवाण झाली नाही, ते अकाउंट बंद झाले आणि ते अकाउंट बंद झाल्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे की आता त्यांचे पैसे तिथं पाठवू शकत नाही। कारण त्यांनी काय केलेलं आहे अकाउंटच बंद केलेलं आहे, तर पैसे तिथं जात नाही, ट्रान्झॅक्शन फेल होत आहेत आणि ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळं तुमच्या अकाउंटला पैसे तिथं दिसत नाहीत। तर प्रामुख्यानं तुम्हाला आज एक काम करायचं आहे की आपलं अकाउंट चालू आहे का नाही हे बघायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता घरी मोबाईलवरती जर ॲप असेल तर त्या ॲपवरती जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे। लॉग इन करून तुमचं ट्रान्झॅक्शन्स चेक करायचे आहेत, चालू आहे का अकाउंट। 1-2 रुपये इकडून तिकडून फोनपेवरून 1-2 रुपये तुम्ही पाठवू शकता आपल्या अकाउंटला आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सगळं काम करायचं आहे तुम्हाला। बघा नाही तर काय होणार आहे, प्रॉब्लेम्स तिथं येणार आहेत, तुम्हाला पैसे तिथं येणार नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचं जे आधार कार्ड आहे बघा, आधार कार्ड जे मॅपिंग आहे ते झालेलं नाही आहे। भरपूर जणांचं रिक्वेस्ट अजून
पेंडिंगच आहे, तर ते सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग आधार कार्ड जर आम्हाला जोडायचं असेल तर काय करायचं? बघा, एका दिवसात जर करायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो, पोस्टामध्ये जायचं आहे तुम्हाला. पोस्टामध्ये तुम्हाला एक ते आज जर तुम्ही गेलात तर उद्यापर्यंत ते तुमचं लिंक पण होऊन जातं, कारण पोस्टात सगळ्यात फास्ट काम केलं जातं आहे. आपण जर बघितलं, बँकेमध्ये आता खूप गर्दी होणार आहे आणि बँकेत तुम्हाला माहिती आहे की आज उद्या करत तिथं प्रॉब्लेम होत आहेत आणि ते जे काही प्रॉब्लेम आहे त्यामुळं आधार कार्ड मॅप लवकर होत नाही. तर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता. हे 2 महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला नक्की पैसे येणार आहेत. गॅस संदर्भात बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आज तुम्हाला गॅस एजन्सीकडे जायचंच आहे. त्यांना सांगायचे की आम्हाला दादा आमची EKYC करायची आहे. लक्षात घ्या, ज्यांचं EKYC केलेलं नसेल गॅस सिलेंडरमध्ये त्यांना पैसे मिळणार नाहीत. प्रामुख्यानं EKYC कधी करायचे? जर गॅस सिलेंडर हे महिलेच्या नावावर असेल तर, आणि जर पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला ते पुरुषाच्या नावावरचं कनेक्शन महिलेच्या नावावर करायचं आहे. आणि त्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ते कन्वर्ट करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये जर EKYC करायचं असेल तर EKYCला कुठलेही पैसे नाहीत, कारण गॅस एजन्सीला सुद्धा सांगितलेलं आहे की EKYC जर करायचे असेल तर पैसे नाही. गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायला तुमच्या इथं किती रुपये घेतात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर की बाबा, आता हे तर केलं आहे, मग आता प्रामुख्यानं कोणते बँका असे जे आहेत त्या म्हणजे पैसे येणार आहेत. बघा, बँका ज्या आहेत त्या प्रामुख्यानं ज्या आता महत्त्वाच्या सरकारी बँका आहेत, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, अशा प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या बँका आहेत त्यांच्यामध्ये पैसे पडणार आहेत. पोस्टामध्ये पैसे पडणार आहेत. त्याच्यानंतर ॲक्सिस बँक, दुसऱ्या महत्त्वाचे बँक म्हटलं तर पोस्ट बँक, आणि परत ICICI बँक, HDFC बँक, अशा प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या 10 बँका आहेत, HDFC बँक असेल किंवा ICICI बँक असेल, असे महत्त्वाचे बँक आहेत त्याच्यामध्येच पैसे पडणार आहेत. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला सांगू की आज तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत का नाही आणि तुम्हाला किती हप्ते आलेत हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कारण एकही हप्ता आला नसेल तर तिथं आम्हाला तो बघावं लागेल की तुम्हाला पैसे येणार का, कारण ज्यांना पैसे ऑलरेडी आले त्यांना सरसकट तिथं पैसे येणार आहेत. आणि लाडक्या बहिणींच्या अखेर इथं प्रत्यक्षात आज संपलेली आहे. लाडक्या बहिणीला तिथं मोठ्या प्रमाणात आज पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठल्याही लाडक्या बहिणीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रामुख्याने जर जिल्हे बघितले आज आपण तर सरसकट सगळीकडेच वाटप सुरू होणार आहे. मुंबई, पुणे, उपनगर, अहमदनगर, हिंगोली, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला सरसकटकडेच पैसे वाटप होणार आहे. परंतु लक्षात घ्यायचं आपल्याला एक गोष्टी, तर ती म्हणजे टप्प्याटप्प्यानं पैसे वाटप होणार आहेत. सरसकट याचा अर्थ की एकदमच सगळ्याला पडणार नाहीत. 1 ते 2 दिवसात वाटप सुरू राहील. 1-2 तुम्हाला माहिती आहे 3 ते खरं तर आठवडाभर तिथं चालू असतं. आपण गेल्या वेळेस पण बघितलं की 3 दिवस होतं, 28, 29, 30 सप्टेंबरपर्यंत, पण सप्टेंबरमध्ये पण होतं. 3 ते 4 दिवस हे वाटप सुरू असतं. त्यामुळं वाटप आजपासून सुरू होईल आणि पुढे 3 ते 4 दिवस कंटिन्यूस चालू राहील. आपण जर दिवशी अपडेट देतच राहू की कुणाला कुठल्या टप्प्यात पैसे येतील. त्यामुळे आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.